ठळक घडामोडी. देशातल्या धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून देशातील नागरिकांना आवाहन. 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार. सोलापूर ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेला सर्वोत्तम शाखेचा पुरस्कार आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामाचं विजेतेपद गुजरात संघानं पटकावलं. आता घडामोडी विस्तारानं. देशातल्या धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात बोलताना केलं. तीर्थक्षेत्रांची शुचिता आणि पावित्र्य जपण्यासाठी स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी पंढरपुरात होणाऱ्या आषाढी यात्रेचाही उल्लेख केला. कोरोना विषाणूच्या नवनव्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकानं लसीकरण पूर्ण करून घ्यावं आणि वर्धक मात्राही घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. पुण्यात ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकारांची लागण झालेले 7ही रुग्ण संपूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यापैकी बहुतेकांचं लसीकरण झालं होतं असंही त्यांनी सांगितलं. या व्हेरियंटच्या अनुषंगानं राज्याच्या आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही टोपे यांनी दिल्या आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीनिमित्त आगामी 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार आहे. साहित्य महामंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्धा इथं 55 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. येत्या 1 जून रोजी म्हणजेच बुधवारी राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस धावणार आहे. पुणे ते अहमदनगर अशी ही बस असून तिला शिवाई असं नाव देण्यात आलं आहे. राज्यातील पहिली एसटी देखील पुणे ते अहमदनगर याच मार्गावर 1 जून 1948 रोजी धावली होती. आता 74 वर्षांनंतर पुन्हा त्याच मार्गावर राज्यातली पहिली ई बस प्रवास करणार आहे. सोलापूर ते पुणे धावणारी हुतात्मा एक्सप्रेस आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. मध्य रेल्वेनं कुरकुंब येथील भुयारी पुलाच्या कामामुळे ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हे काम पूर्ण झालं असून आजपासून आपल्या निर्धारित वेळेत ही गाडी पुन्हा धावणार असल्याचं रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी सांगितलं. पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या पॅसेंजर गाड्या देखील आजपासून पूर्ववत धावतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. काशीपीठाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचं वितरण काल सोलापुरात जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते झालं. यावेळी सोलापूर शहरातील 18 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपये शिष्यवृत्तीचे धनादेश देण्यात आले. उर्वरित 382 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेला सर्वोत्तम शाखेचा स्वर्गीय डॉक्टर बाबूराव लाखे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या 116व्या वर्धापन दिन समारंभात हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या हस्ते मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष सायली जोशी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सुनील शिंदखेडे, संदीप कुलकर्णी, स्वानंदी देशपांडे, डॉक्टर माधुरी भोसले, रामचंद्र धर्मसाले, आनंद देशपांडे, जयंत रायते हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर करमळकर यांनी मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याची प्रशंसा केली. पद्माकर कुलकर्णी यांनी शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. मसाप पुण्याचे पदाधिकारी या समारंभाला उपस्थित होते. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना येत्या 2 जून रोजी जाहीर होणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा परिषदेची गट रचना आणि पंचायत समित्यांची गणरचना विभागीय आयुक्तांना यापूर्वीच सादर केली आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या 68 वरून 77 वर पोहोचली आहे, तर 11 तालुका पंचायत समित्यांमधील सदस्य संख्या 136 वरून 154 झाली आहे. अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी जाहीर होईल आणि त्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यंदाच्या पावसाला सोलापुरातून सुरुवात होणार असून 31 मे ते 4 जून या काळात सोलापूर जिल्ह्यात मोठा पाऊस होईल असा अंदाज हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला. मोहोळ तालुक्यातील वाळूज इथं सुशांत कादे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. माजी आमदार राजन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडेल असाही अंदाज डक यांनी वर्तवला. सोलापूर जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशननं उद्या म्हणजेच 31 मे रोजी आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकार तसंच ऑइल कंपन्यांचं लक्ष वेधण्यासाठी 1 दिवसाचं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या 1 दिवस सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक
ऑइल कंपन्यांकडून पेट्रोलची खरेदी करणार नाहीत अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे देशमुख यांनी दिली. केंद्रानं गेल्या दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली, त्यामुळे विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं. तसंच गेल्या 22 तारखेलाही असाच निर्णय सरकारनं घेतल्यानं लाखो रुपयांचा फटका बसला. 2017 पासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले, परंतु कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नाही असंही ताटे देशमुख यांनी सांगितलं. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित कामं आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत. ते पंढरपूर इथं आढावा बैठकीत बोलत होते. एकूण 100 पैकी 51 कामं पूर्ण झाली आहेत अशी माहितीही यावेळी देण्यात आली. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या सकाळी मोहोळ येथील जय श्रीराम मंगल कार्यालयात गरीब कल्याण संमेलन तसंच शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य प्रमुख पाहुणे म्हणून, तर राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील अध्यक्षस्थानी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. शरण साहित्य अध्यासनचे विश्वस्त चन्नवीर भद्रेश्वर मठ यांना गडीनाडू शरणतत्व प्रसारक पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला. अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सभागृहात कर्नाटक सरकारच्या वतीनं आयोजित कन्नड जागृती सांस्कृतिक उत्सवात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार भद्रेश्वर मठ यांना प्रदान करण्यात आला. महात्मा बसवण्णा आणि शरणांच्या वचनांचा अनुवाद केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आषाढी वारीच्या निमित्तानं पालखी मार्गावर सार्वजनिक शौचालयासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या बैठकीत ते बोलत होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पालखी मार्गावरील प्रत्येक ग्रामपंचायतीतील 1 सार्वजनिक शौचालयासाठी 2,10,000 रुपये देण्यात येणार आहेत. आता क्रिकेट. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामाचं विजेतेपद गुजरात टायटन्स संघानं पटकावलं. काल अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थाननं निर्धारित 20 षटकात 9 बाद 130 धावा केल्या. जोस बटलर यानं सर्वाधिक 39 धावा काढल्या. गुजरातकडून हार्दिक पंड्यानं 3 गडी बाद केले. विजयासाठी 131 धावांचं लक्ष्य गुजरात संघानं 11 चेंडू बाकी असताना 3 गडी गमावून पूर्ण केलं. शुभमन गिल यानं नाबाद 45, डेव्हिड मिलर नाबाद 32 आणि हार्दिक पंड्या 34 यांनी गुजरातला पदार्पणातच विजय मिळवून देण्यात महत्वाचं योगदान दिलं. आता हवामान. काल सोलापुरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश याप्रमाणे होतं. कमाल 38.2 आणि किमान 27.1. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. देशातल्या धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून देशातील नागरिकांना आवाहन. 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा इथं होणार. सोलापूर ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेला सर्वोत्तम शाखेचा पुरस्कार. आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामाचं विजेतेपद गुजरात संघानं पटकावलं. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.